चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतात। याकरता कार्यालयात जावं लागतं, फेरफटके मारावे लागतात, मोठ्या प्रमाणावर मध्ये त्या ठिकाणी ब्रोकर्स आहे आणि त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी पारदर्शी गतिमान सरकारचा 100 दिवसाचा जो कार्यक्रम दिला त्या कार्यक्रमाअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरीक्षकांनी महानिरीक्षकांनी एक चांगला उपक्रम केला आहे। एक राज्य एक नोंदणी म्हणजे राज्यातली कुठली नोंदणी मुद्रांक शुल्क मुद्रांक डॉक्युमेंटची नोंदणी म्हणजे तुम्ही एखादं घर घेतलं असाल नागपूरमध्ये तर पुण्यावरूनही तुम्ही त्याची रजिस्ट्री करू शकता, नोंदणी करू शकता। तुम्ही जर पुण्यात घर घेतलं तर मुंबईवरून नोंदणी करू शकता आणि आता फेसलेस करता येईल। तुमचे आधार कार्ड, तुमचं इन्कम टॅक्सचं जे कार्ड आहे त्याच्यावर सुद्धा तुमचं फेस त्या ठिकाणी रजिस्टर करण्यात येतील। फेसलेस नोंदणी, मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन असं आम्ही 1 मे पासून सुरुवात करतो आहे। डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र हा संकल्प देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे आणि त्यावर आम्ही हे करतो आहे। सर, ऐतिहासिक असा निर्णय जो आहे तो लोकसभेमध्ये झालेला आहे। विधेयक मंजूर झालेलं वर्ग सुधारणा बोर्डाचं उद्धव ठाकरे गटाने विरोधात मतदान केल्याची माहिती मिळाली। मी कालही सांगितलं होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहेत आणि आता तर हे काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा अजून एक पुरावा हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला आहे। मताचं लांगून चालन करणे, मताच्या लांगून चालनाकरता आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतावर डोळा ठेवून उद्धव ठाकरेंच्या लोकांनी मतदान केलं आहे, विरोधात मतदान केलं आहे। पण आता हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले जे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत आहे ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे। मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या मला पक्षप्रवेश करायचे आहे तर मी मंगळवारी पक्षप्रवेश घेणार आहे। पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले लोक आता या भूमिकेमुळे अस्वस्थ आहे। वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध करणे म्हणजे ज्या पद्धतीने विरोध केला आहे तो या महाराष्ट्राचाही अपमान आहे, देशाचाही अपमान आहे आणि मला असं वाटतं आता उद्धव ठाकरे साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता माफ करणार नाही। जे खासदार उद्धव ठाकरेचे निवडून दिले ज्या जनतेनी, ज्या ज्या जिल्ह्यामधले खासदार, लोकांना नक्की वाटेल की आमची चूक झाली, आम्ही उद्धव ठाकरेंना जे मतदान केलं मशालवर हे चूक झाली आहे असं जनतेला वाटेल आणि जनता आता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला निवडून देणार नाही। कारण वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे। संजय राऊतांनी भाजपवर आरोप केला आहे की मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या वक्फ बोर्डाच्या ज्या जमिनी आहेत त्याच्या आधीच सौदे झाले आहेत आणि त्यासाठी हे विधेयक आणून मंजुरी घेण्याची घाई केली आहे। मी कालही सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जसा पंडुरोग होतो त्यानंतर तो काही बडबड करतो तसा पंडुरोग झाला आहे। भाजपचा पंडुरोग, मोदी साहेबाच्या नावाचा पंडुरोग म्हणजे मोदींचं नाव घेतलं, मोदींनी चांगला कायदा केला की यांना विस्मृती येते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजीचा विचार होता की वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आले पाहिजे, त्या काळापासून हा विचार होता। आणि वक्फ सुधारणा विधेयकामध्ये काय होणार आहे तर गरीब माणसाचं कल्याण होणार आहे। चुकीच्या पद्धतीच्या ज्या नोंदी झाल्या आहेत म्हणजे आमचे जिल्हाधिकारी शासन यावर आता काम करणार आहे। चुकीच्या पद्धतीच्या नोंदी वक्फच्या नावाने झालेल्या आहे त्या दुरुस्त होणार आहे। त्यात काय काही मुस्लिम गरीब नागरिकाच्या जमिनी आहे, काही हिंदू गरीब नागरिकाच्या जमिनी आहे, काही मायनॉरिटी अनेक लोक आहेत समाजामधले जे मायनॉरिटी क्लास आहेत त्यांच्या जमिनी आहेत, काही देवदेवताच्या जमिनी आहेत, काही ठिकाणी तर खूप अतिक्रमण केले आहेत, गायरान जमिनी आहेत आणि त्यामुळं काय फरक पडणार आहे? सर्वेक्षण होणार आहे, सर्वेक्षणाचे अधिकार मिळणार आहे आणि कायद्याने सर्व होणार आहे। त्यामुळं खरं तर या सुधारणा विधेयकामुळं ज्या लोकांवर अनेक वर्षापासून अतिक्रमण झाले
अनेक प्रकारची मोगलशाही वक्फ बोर्डाच्या माध्यमातून केली गेली ती दुरुस्त होण्यासाठी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी हा अत्यंत महत्त्वाचा कायदा या महाराष्ट्र देशाकरता आणला आहे. खरं तर त्यांनी दिलेलं लोकसभेच्या काळातलं जे अत्यंत महत्त्वाचा मॅनिफेस्टो होता तो मोदीजीने पूर्ण केला आहे. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी मोदींचे आभार मानतो आणि संजय राऊताबद्दल फार काही चिंता करू नका, ते जरा आता सध्या बिमार आहेत. उद्योगपती अंबानी यांचा जो बंगला आहे तो सुद्धा वक्फच्या जमिनीवरती आहे असा जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेला आहे. नाही, कोणाचे राहू द्या ना. आता आमच्याकडे महसूल खात्याकडे कलेक्टरकडे हा विषय आला आहे. पुढच्या काळात काय काय आम्हाला अधिकार प्राप्त होणार आहे या सुधारणा विधेयकात आला आहे. त्यामुळे आता बघू आपण कोणाकोणाचे बंगले आहे, कोणाकोणाचे काय आहे, कोणी सुटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं जातं, परंतु नितीन गडकरींनी असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्वच धर्माचे लोक होते, याबद्दल काही विवादच नाही आहे. आणि नितीनजींनी म्हटलं आहे त्यामध्ये काही वावगं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 18 पगड जाती, 12 बोलतेदार, मुस्लिम, हिंदू सर्वच होते. ते स्वराज्याकरता लढणारे होते ना. आमच्याही त्या ठिकाणी भूमिका हीच आहे. या देशामध्ये राहणारा कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो, या देशाचं भलं करण्याकरता, या देशाला वाचवण्याकरता जो असेल कुठल्याही धर्माचा तो या देशाचा हिंदू आहे. आणि या देशाविरुद्ध म्हणजे पाकिस्तानची मॅच जिंकली आणि इकडे झेंडे फडकतायत पाकिस्तानचे, ते आमच्या विरोधी आहे. खरं तर याच्याकरता आमचा विरोध आहे. आमचा विरोध मुस्लिम किंवा कुठल्या धर्माला नाही आहे. जे देशामध्ये राहून देशाबद्दल बदमाशी करतात त्यांच्याबद्दल आमचा विरोध आहे. आणि छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा हेच होतं. सर, भाजपमध्ये आता तरुणांना विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीमध्ये तरुणांना सुद्धा संधी पक्षांतर्गत पातळीवरती हो, आमचे जे मंडळ अध्यक्ष राहणार आहे 1180च्या जवळपास मंडळ अध्यक्ष आम्ही नियुक्त करणार आहे. जे 100-125 बूथ असा एक मंडळ आहे आमचं. त्या मंडळाचे अध्यक्ष 35 ते 45 वयोगटामध्ये साधारणतः आम्ही त्या ठिकाणी नियुक्त करतो आहे. त्याच्या नेमणुका होणार आहे, नेमणुका सुरू झाल्या आहे. आणि 45 ते 50 किंवा 55 पर्यंत आम्ही जिल्हाध्यक्ष संघटनेचे देतो आहे. म्हणजे युवा फळी माननीय मोदीजीने असं म्हटलं आहे, राजकारणामध्ये कमीत कमी 1 लाख युवकांचा त्या ठिकाणी सक्रिय सहभाग झाला पाहिजे. तर भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेला आहे की 35 ते 45 वयाचा युवा तालुका अध्यक्ष मंडळ अध्यक्ष असेल तर तो उद्या त्याला चांगला स्कोप राजकारणाचा मिळेल, संघटनेचा मिळेल, संघटनेचं मोठं काम तो उभं करेल, सोबत त्या ठिकाणी उद्या लोकप्रतिनिधी होईल. आणि युथ बीजेपी जे आमचं युथ बीजेपी विंग आहे त्यामध्ये आम्ही 30 वर्ष वयाचा जिल्हाध्यक्ष आणि 25 ते 30 वयाचा तालुका अध्यक्ष बीजेपी यंग आमच्या युथमध्ये घेणार आहोत, युथ टीममध्ये घेणार आहोत. त्यामुळं राजकारणामध्ये 1 लाखाच्या वर युवा यावेत ही जे भूमिका आहे, त्यांना त्या ठिकाणी राजकारणाचा सक्रिय सहभाग व्हावा, या भूमिकेला साजेसं काम भारतीय जनता पार्टी करते आहे. महावितरणकडनं MERCला याचिका करत कुठेतरी जी दरकपात करण्यात आली होती त्याला विरोध करण्यात आलेला आहे. आणि एकूणच 2 महिन्यापर्यंत कुठेतरी जी दरकपात आहे ती टळल्याचं दिसतंय. कुठेतरी ग्राहकांना जी दरकपात आहे त्याचा फायदा माननीय देवेंद्र फडणवीसजींचे मी आभार मानतो. खरं तर ऊर्जा खात्यामध्ये मीही 5 वर्ष मंत्री होतो. देवेंद्र फडणवीसजींच्या संकल्पनेतनं मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना शेतकऱ्यांना वीज देऊन शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर वीज देऊन शेतकऱ्यांना जास्तीच्या भावाची देणारी वीज थांबवणे आणि सौर ऊर्जेवर शेतकरी शिफ्ट करणे आणि त्यातून जी क्रॉस सबसिडी जे इंडस्ट्री आणि रेसिडेन्सीची चालली होती, जे शेतकऱ्याचे बिलं भरण्याकरता आपण रहिवासी आणि इंडस्ट्रीयल आणि त्या ठिकाणी कॉमर्शियल ग्राहकाकडनं जी क्रॉस सबसिडी घ्यायचो आणि शेतकऱ्याचं विजेचे बिल आपण भरायचो. आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ज्या संकल्पनेतनं मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आली त्या शेतकऱ्यांना आता सौर ऊर्जेवर वीज मिळतं. त्यामुळं क्रॉस सबसिडी कमी झाली, त्यामुळं 10% विजेचे बिल कमी झाले आणि पुढच्या काळात अजून विजेचे बिल कमी होईल. मला वाटतं जेव्हा ग्राहकाला वीज सवलत मिळत आहे तेव्हा कुठल्याही व्यक्तीने हा विरोध करू नये. देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे पारदर्शीपणे शेतकऱ्यांना पुढच्या 4 वर्षामध्ये सौर ऊर्जेवर ट्रान्सफर करून सर्व शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर ट्रान्सफर करून जी क्रॉस सबसिडी आहे
ती शेतकऱ्याच्या जी क्रॉस सबसिडी द्यावं लागतं उद्योगांना आणि कॉमर्शियल रहिवाशांना, ती जर रद्द झाली 2 रुपये 3 रुपये विजेचे बिलं कमी होऊ शकतात. हा जो ऐतिहासिक परिवर्तन महाराष्ट्रात होणार आहे, या परिवर्तनाचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसजींचं मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेमुळं राज्यामध्ये पुढच्या 4 वर्षामध्ये संपूर्ण क्रॉस सबसिडी बंद होईल आणि उद्योग आणि रहिवासी आणि कॉमर्शियल ग्राहकाचं वीज बिल हे कमी होईल, रेट कमी होतील. सर, काँग्रेसचे दर ठरवण्यासाठी आता मायक्रो झोनिंग देखील करणार आहेत, महत्वपूर्ण निर्णय. काल एक बैठक उद्धव सेनेचे अनिल परब त्यांनी विधानसभेत प्रश्न मांडला होता, सचिन अहिरनी मांडला होता, आमचे प्रवीण दरेकर, सर्वच पक्षांनी यावर चर्चा केली होती. तर यामध्ये आपण असा निर्णय करतो आहे की मुंबईमध्ये समजा फोर सीझन हॉटेल आहे, त्या बाजूला जो रेट लागतो फोर सीझनला तोच रेट गरीब माणसाला लागतो. झोनिंग त्या ठिकाणी नसल्यामुळं एक झोनमध्ये गरीब मध्यमवर्गीय लोक आले त्यांना तोच रेट लागतो आणि उच्च ज्यांच्याकडे हाय इन्कमचे लोक आहेत किंवा मोठ्या मोठ्या हायराईज बिल्डिंगमध्ये राहतात त्यांना तोच रेट लागतो. या वर्षभरात आम्ही निर्णय करतो आहे की मायक्रो झोनिंग करायचं. मायक्रो झोनिंग करून त्या ठिकाणी जे खूप मोठे झोन आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हायराईज बिल्डिंग आहे त्याचे झोन वेगळे करायचे, बाकी झोन वेगळे करायचे आणि CTC वाईज म्हणजे GIS मॅपिंग करून CTC वाईज आम्ही मुद्रांक त्या ठिकाणी ठरवणार आहोत. पुढच्या वर्षी आपल्याला, यावर्षी आपण तो निर्णय करू शकलो नाही, पण ह्या वर्षभरात आम्ही मुंबईमध्ये हे सुरू करतो आहे. मुंबईमध्ये पुढच्या वर्षी जेव्हा रेडी रेकनर येतील तेव्हा झोन वाईज, मायक्रो झोन वाईज येतील, CTC नंबर वाईज येतील. GIS मॅपिंग आम्ही मुंबईचं करतो आहे. त्यामुळं ज्यांची जेवढी कॅपॅसिटी आहे, ज्या ज्या बिल्डिंगच्या जेवढी व्हॅल्यू आहे तेवढंच त्या ठिकाणी रेडी रेकनर लागेल. म्हणजे मध्यमवर्गीय आणि गरिबावर अन्याय होणार नाही आणि हायराईज बिल्डिंग किंवा उच्च त्या ठिकाणी इन्कमवाले जे लोक आहेत त्या भागामध्ये रेट वेगळे असतील आणि मध्यमवर्गीय गरीब लोकांकरता वेगळे रेडी रेकनर असतील. एक मोठी प्रॅक्टिस महाराष्ट्रात आम्ही करतो आहे. ग्रामीण भागात आमचं हे GIS मॅपिंग पूर्ण झालं आहे. आता मुंबईपासून सुरू करतो आहे, मग आम्ही पुण्याला करणार आहोत, नागपुरात करणार आहोत, सर्व महानगरात मग GIS मॅपिंग आम्ही करणार आहोत. पण एक मोठा क्रांतिकारी निर्णय आहे की प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक प्रॉपर्टीचं CTC वाईज त्या ठिकाणी व्हॅल्युएशन करणे आणि रेडी रेकनर करणे. सर, मुंबईत बनावट नकाशे तयार केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. तुम्ही कारवाईचे काय आदेश दिले? बनावट 165 नकाशे भूमी अभिलेख खात्याकडनं तयार झाले होते. आमच्या भूमी अभिलेख कार्यालयातनं नकाशे चोरून 1961च्या नोंदी नकाशामध्ये दाखवून CRZ आणि NDZच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर 465 घरं बांधकाम झाले आहेत जे अनाधिकृत आहेत. नकाशात खोडतोड केली गेली. 1961च्या पूर्वीचे घर दाखवण्यात आले. आम्ही आता सर्व नकाशे रद्द केले आहे. काल माननीय मुंबई आयुक्तांनी निर्णय घेतला आहे 465 घरं पाडायचा आणि CRZ NDZच्या ज्या जागा आहेत त्या जागा खाली करायच्या. एक मोठा फ्रॉड या ठिकाणी या खात्यामध्ये झाला होता, भूमी अभिलेख खात्यामध्ये झाला होता. आम्ही 2 अधिकारी सस्पेंड केले, 16 लोकांवर FIR दाखल झाले आहेत, अनेक लोकांवर FIR दाखल होणार आहे. काही मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यामध्ये आहेत, काही आमचे SLRचे अधिकारी आहेत. त्यामुळं सर्व 465-70 बांधकाम जेवढे आहेत तेवढे आम्ही तोडणार आहोत आणि हे सर्व फ्रॉड जो आहे तो आम्ही SITकडे दिला आहे. SITनी सुद्धा 18 लोकांना अटक केली आहे. पुढच्या काळामध्ये अटक सत्र सुरू राहणार आहे. कोणीही या ठिकाणी फेरफार करून, नकाशे चुकीचे करून, नकाशे फ्रॉड करून जे घरं बांधले आहेत ते तोडण्यात येतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की सावरकरांच्या पुस्तकावरती बंदी घातली पाहिजे कारण विकृत असं लिहिण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज. असं आहे की या काँग्रेसच्या नेत्यांना खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नेहमीच अपमान यांनी केला आहे, राहुल गांधींनी केला आहे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी येतात तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होतो आहे. आता हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आता राहुल गांधीला खुश ठेवण्याकरता असे बोलतात आहे असं मला वाटतं. जरा बघावं लागेल त्यांचं काय भूमिका आहे. अमित शहानी ज्या पद्धतीने काल विधेयकावरती भाषण केलं ते भाषण जे आहे ते मुस्लिमांचं लागून चालन करण्यासारखं होतं असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांना मी सांगितलं, तुम्ही कशाला संजय राऊत विचारता मला? संजय राऊताला ते सांगितलं ना, तो आजार झाला आहे, कुठला पंडू रोग झाला आहे, त्यामध्ये काही त्यांना आठवण राहत नाही. ते कोणती गोष्ट कोणतीकडे नेतात, ते आजारी लोक असे बोलतात, ते तसे बोलतात. त्यामुळे त्यांचा मला विचारू नका.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.